नमस्कार. आज बनवणार आहोत हिरव्या वाटणातील वाटाणे भात. आता या दिवसामध्ये बाजारामध्ये फ्रेश मटार खूप मिळत आहेत. तर हा सीझन जाण्याअगोदर तुम्ही देखील हा नक्की बनवून बघा. मस्त फुललेला मोकळा असा हा भात तुम्ही तुपासोबत जरी खाल्ला ना तरी अप्रतिम लागतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी बासमती तांदूळ अर्धा तास भिजत ठेवलेला आता तो एका चाळणीमध्ये काढून निथळत ठेवलेला आहे. यासाठी लागणारे हिरवं वाटण तयार करूया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी कोथिंबीर घेतलेली भरपूर घ्यायची, कढीपत्ता घेतलेला आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 अद्रकचे तुकडे घेतले. गरजेनुसार 2 ते 3 चमचे तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि याची आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता एका वाटीमध्ये काढून याला साईडला ठेवून देऊ. आता कढईमध्ये 3 चमचे तेल घेतलं आणि 1 चमचा तूप घेतलेला आहे. तूप नक्की घ्या, त्याने भाताची टेस्ट खूप छान येते. आता इथे कच्चे मसाले घालून लवंग घातली, मिरी घातलेली आहे, दालचिनीचा तुकडा, 2 तेजपत्ता घातलेले, 2 उभे कट केलेले कांदे यामध्ये घातलेले आहेत. आता कांदा छान परतून घेतला. 2 ते 3 मिनिट परतल्यानंतर यामध्ये वाटाणे घालायचे आहेत. वाटाणे मी 1 वाटी घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता आपण केलेलं हिरवं वाटण यामध्ये घालून आणि 2 ते 3 मिनिट याला परतून घेऊ. छान याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. मी अर्धा चमचा यामध्ये मीठ देखील घातलं होतं. आता घालायचं आहे पाणी. तर तुम्ही 1 कप जर तांदूळ घेतला असेल तर त्याच्या डबल म्हणजे 2 कप पाणी घालायचं आहे. आता याला छान उकळी यायला ठेवूत आणि अर्धा लिंबू मी पिळून घेतलेलं त्याचा रस घातलेला आहे. याला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये घालायचं आहे तांदूळ. मिक्स करून घेऊयात. मिक्स केल्यानंतर आपण याला उघडं असंच शिजत घालायचं आहे, झाकून ठेवायचं नाही. त्या अगोदर घालायचा आहे थोडासा गरम मसाला. मिक्स करायचा आहे आणि साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी आपण याला शिजत ठेवलेलं असंच. तुम्ही बघू शकता यातलं सगळं पाणी आटलेलं आहे. अगदी थोडंसं पाणी शिल्लक आहे. आता या स्टेजला आपण गॅस कमी करायचा आणि याला झाकून ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता फक्त 4 ते 5 मिनिट आपण झाकून ठेवलं होतं आणि आपला तांदूळ छान फुललेला आहे, शिजलेला आहे. पण हा थोडासा ओलसर आहे, तर यामध्ये हिरवी कोथिंबीर घालूया आणि गॅस ऑफ करून याला 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. 5 मिनिटांनंतर आपण सर्व करूया आणि तुम्ही बघू शकता तांदूळ किती मोकळा आणि छान फुललेला आहे. आपला भात रेडी आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करा.